भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली। यावरून रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केले। सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे, असा आरोप रोहित पवारांनी केलाय। याचा भारतीय न्यायव्यवस्थेच्या निपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल, असे रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का, असा सवाल देखील रोहित पवारांनी केलाय। ही नियुक्ती झाली तर ही पॉलिटिकल नियुक्ती ठरते आहे, ही राजकीय नियुक्ती ठरते असं म्हणायला हरकत नाही। आणि हे फार गंभीर आहे, हे फार सिरियस आहे। न्यायव्यवस्थेमध्ये राजकीय नियुक्त्या जर व्हायला लागल्या तर न्यायव्यवस्था ही राजकीय इशाऱ्यावर चालेल आणि न्याय मिळणं दुर्मिळ होईल। म्हणजेच उद्याचा भारत हा जी काही एक स्वतंत्र यंत्रणा आहे, ज्याला स्वायत्त आपण म्हणतो, ती गमावून बसेल आणि इशाऱ्यावर चालणारी व्यवस्था ठरेल। म्हणून हात जोडून आमची विनंती आहे की अशा प्रकारची नियुक्ती सीजेआयने टाळावी आणि रद्द करावी, अशी आमची मागणी आहे। 6 जानेवारीचं पत्र भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांना आरती साठे यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देत आहोत असं म्हटलेलं आहे। असं असताना देखील माहिती घ्यायची नाही, अर्धवट माहितीच्या आधारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे आरोप करायचे हे रोहितजी पवार यांनी सोडलं पाहिजे आणि सत्य स्वीकारलं पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।